शिवसेनेचा बाप मीच भाजप आमदार परिणय फुकेंनी स्थानिक मुद्द्यांवरून हे वक्तव्य केलं। यावर फुकेंनी माफी मागावी, अन्यथा शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असा इशारा शिंदेंच्या शिवसेनेनं दिलाय। दरम्यान शिवसेनेचा बाप मीच असा फुकेंच्या बोलण्याचा अर्थ होत नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। तरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं? पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं। काही चांगलं झालं तर कोणी केलं? तर आईने केलं। आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्क माहित झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले। ओके, 2 मुलांना घेऊन बायको दान 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 लोकांच्या दारात फिरते, त्याचा पहिला बाप हो, मग दुसऱ्यांचे बाप बन। फुके तो फुकेच, काही बोलतो। फुकट गेलेली माणसं आहेत, त्यामुळे ते देवेंद्रजींना विचारायचं, हा कसे सांभाळता या फुकट गेलेल्या माणसांना, आणि याचा बाप कोण फुकेचा, तो देवेंद्रजींना विचारलं पाहिजे। सगळ्यांच्या तीव्र भावना आहेत की असा कोणी एखादा व्यक्ती कसं म्हणू शकते का मी बाप आहे। याचा निषेधार्थ सगळेच आम्ही निषेध करतोय। त्यांनी याच्यावर माफी मागून हा विषय थांबवला पाहिजे, जेणेकरून हा विषय शिवसैनिकाच्या भावना अजून तीव्र होऊ नये। आमदार पदावर निवडून दिलेल्या व्यक्तीने जर असे टीका टिप्पणी करत असतील तर राज्याचे मुख्यमंत्री ह्या नात्याने त्यांची सुद्धा प्रतिमा मलिन होते, म्हणून त्यांनी हे यांना आवरायला पाहिजे। शिवसेनेचा बाप एकच आहे की ज्यांनी शिवसेनेला जन्म दिला ते आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। अशा या फालतूच्या वल्गना मला वाटते काही अशा लहान लोकांनी करण्याची आवश्यकता नाही। त्यांनी हे सांगितलं की कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी श्रेय आईला जातं आणि त्याच्यात काही चुकलं तर ते बापावर केलं जातं, आणि भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचे लोक काही झालं की माझ्यावर टाकतात, त्याच्यामुळे मी बाप आहे का, अशा प्रकारचं। आता ठीक आहे, म्हणजे हे वक्तव्य जर पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं, तसं बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे तो त्यांचा विषय आहे, पण पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तर शिवसेनेचा मी बाप आहे असा त्याचा अर्थ कुठेही होत नाही। त्यामुळे अर्धवट वाक्य कापायची आणि ती चालवायची बंद केलं पाहिजे। मी ऐकलेलं नाही ना, आता तुमच्या अंदाजावर मी बोलणं योग्य नाही नसतं। मी चांगल्या भाषेत उत्तर देण्याचं माझं कसं आहे माझं, मी आता एकदा ते तपासून घेतो, मग त्या भाषेमध्ये आम्ही त्यांना उत्तर देऊ।